कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार व कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांच्या 97व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली। यावेळी माजी आमदार दिलीप देशमुख, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते दादा यासह कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन व भाजपचे प्रदेश सदस्य डॉक्टर अतुल बाबा भोसले, विनायक भोसले यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांनी कृष्णाकाठी खऱ्या अर्थानं शेतकरी सुखी आणि समृद्ध केला। कृष्णा सहकारी साखर कारखाना, मयूर सहकारी कुक्कुटपालन संस्था यासह कृष्णा सहकारी बँक आणि कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो लोकांना मदतीचा हात दिला। स्वर्गीय आप्पासाहेब यांनी कृष्णाकाठी खऱ्या अर्थानं नंदनवन फुलवलं। स्वर्गीय आप्पासाहेब यांच्या 97व्या जयंतीनिमित्त आज कराड तालुक्यात विविध कार्यक्रम पार पडत आहेत। यामध्ये कृष्णा हॉस्पिटलमध्ये विशेष वैद्यकीय शिबिर देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वर्गीय आप्पासाहेब यांनी कराड व वाळवा यासह इस्लामपूर परिसरामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना ऊसाला योग्य भाव देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। याचबरोबर कराड येथील कृष्णा हॉस्पिटल म्हणजेच सर्वसामान्य लोकांचं एक आरोग्य मंदिरच आहे। या आरोग्य मंदिरात आजही हजारो लाखो रुग्ण या ठिकाणी अल्प दरात आपली सेवा घेत आहेत। स्वर्गीय आप्पासाहेब यांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच काम केलं। आज स्वर्गीय आप्पासाहेबांची 97वी जयंती। आप्पासाहेबांनी सहकार, सामाजिक यासह विविध क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात अत्यंत चांगलं काम केलं। आजही हजारो लाखो कार्यकर्ते आप्पासाहेब यांच्या स्मृती जागृत करतात। स्वर्गीय जयवंतराव भोसले यांनी सुरू केलेला कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आजही हजारो तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध झाला आहे। आप्पासाहेबांच्या या स्मृती अशाच तरुणांनी आदर्शपूर्वक घ्याव्यात असं आवाहन देखील डॉक्टर सुरेश भोसले यांनी यावेळी केलं। आज स्वर्गीय आप्पासाहेब यांच्या 97व्या जयंतीनिमित्त कराड तालुक्यासह विविध भागात विविध कार्यक्रम पार पडत आहेत। यामध्ये विशेषतः आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर यासारखे कार्यक्रम पार पडत आहेत।